पोलीस दलामधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे। पुण्यामधील पोलीस आयुक्तातील उपनिरीक्षकाने लोणावळा इथे जाऊन आपलं जीवन संपवलंय। लोणावळ्यामधील टायगर पॉइंट जवळ एका झाडाला गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली। लोणावळ्यातील टायगर पॉइंट जवळ PSI असणारे गुंजाळ यांची कार आढळली आणि त्या कारमध्ये एक डायरीही सापडली आहे। त्यांच्या कारमध्ये डायरी सापडली, त्यामधून त्यांनी जीवन का संपवलं याचा खुलासा होऊ शकतो। PSIने अचानक जीवन संपवल्यामुळे पोलीस दलामध्ये चांगलीच खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार PSI गुंजाळे गेल्या 3 दिवसापासून ड्युटीवरती आले नव्हते। त्यांचा घरातील लोकांनी शोध घेतला, त्यांचा काहीच पत्ता लागत नव्हता। याशिवाय त्यांचा मोबाईल नंबर देखील बंद लागत होता। काल दिनांक 7 फेब्रुवारीला लोणावळा येथे त्यांनी आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली। या घटनेनंतर लोणावळ्यामधील टायगर पॉइंट जवळ चांगलीच खळबळ उडाली। गुंजाळ हे गेल्या 3 दिवसापासून घरामधून बेपत्ता होते, तसेच त्यांचा मोबाईल देखील बंद लागत होता। त्यामुळे PSI असलेले गुंजाळ नेमकं कुठे गेले असा सर्वांना प्रश्न निर्माण झाला होता। खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुंजाळ बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात येणार होती, मात्र त्या अगोदरच लोणावळ्यामधील टायगर पॉइंट जवळ त्यांचा मृतदेह आढळला। विशेष म्हणजे गुंजाळ हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले। त्या ठिकाणी त्यांची गाडीमध्ये एक डायरी देखील आढळली। लोणावळ्यातील ग्रामीण पोलिसांनी ही माहिती खडकी पोलीस स्टेशनला दिली। खडकी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते लोणावळ्याकडे रवाना झाले। खडकी पोलिसांनी गुंजाळ यांचा मृतदेह ताब्यात घेऊन तसेच गाडी आणि डायरी देखील ताब्यात घेतली। ज्या PSI गुंजाळचा मृतदेह सापडला ते गेल्या 3 दिवसापासून बेपत्ता होते, त्यामुळे यामध्ये मोठा संशय व्यक्त केला जातोय। खरंच गुंजाळ यांनी आपलं जीवन संपवलंय की त्यांच्याबरोबर काही घातपात झालाय? आता हे शोधणं पोलिसांपुढे मोठं आव्हान ठरणार आहे, कारण गुंजाळे लोणावळ्यामध्ये येऊन जीवन संपवतील याच्यावरती पोलिसांना खूप मोठा संशय आहे। आणि तेही त्यांचं कुटुंब असताना ते लोणावळ्यामध्ये एकटे काय करत होते? गुंजाळ यांच्या गाडीमध्ये जी डायरी सापडली त्या डायरीमध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे? त्या डायरीमधून पोलिसांना काय पुरावे मिळतील? खरंच गुंजाळ यांनी आपलं जीवन संपवलंय की त्यांच्याबरोबर घातपात झालाय? हे पोलिसांना शोधण्यासाठी मोठं आव्हान ठरणार आहे।